Hello everyone, welcome back to our YouTube channel. Let us start with the session. आज पण आपण काही भन्नाटशा अशा इडियम्स घेऊन आलेलो आहे. भारी अशा इडियम्स आज आपण परत शिकणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या इडियम पासनं. पहिली इडियम आहे ever and anon. What does mean by ever and anon? That means now and then, sometimes, occasionally. कधी कधी. काय होतं याचा अर्थ? कधी कधी. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, कधी कधी, ओकेजनली. प्रासंगिक किंवा प्रासंगिक प्रासंगिक या अर्थाने त्याला वापरलं जातं. समटाइम, कधी कधी. ठीक आहे. ही विजिट हिज पॅरेंट्स एव्हर अँड अनॉन. सेल्डम याचा अर्थ काय होते? सेल्डम. सेल्डम या अर्थाने वापरलं जातं त्याला. क्वचित, कधी कधी. समटाइम सेल्डम नाही म्हणता येणार त्याला एक्झॅक्टली, परंतु सेल्डम सारखा याचा काय होतो? अर्थ होतो. ठीक आहे. क्वचित होतं सेल्डमचा अर्थ, पण कधी कधी, समटाइम्स या अर्थाने, ओकेजनली, प्रासंगिक. काय? ही विजिट हिज पॅरेंट्स एव्हर अँड अनॉन. समटाइम्स ही विजिट हिज पॅरेंट्स एव्हर अँड अनॉन. ही सिंग्स सॉंग्स फॉर अस. कधी कधी तो आमच्यासाठी काय करतो? गाणे गातो. एव्हर अँड अनॉन आय वॉच मूवी. कधी कधी मी काय करतो? मूवी पाहतो. करतोय का? अशा प्रकारे. समद ग्लान्स्ड एव्हर अँड अनॉन ॲट द स्काय. समन काय करतं? कधी कधी काय करतो? असं आकाशाकडे पाहत होतो. ओकेजनली इकडे तिकडे बघतो, परत आकाशाकडे पाहतो. समटाइम्स काय करतो तो? एव्हर अँड अनॉन ग्लान्स्ड ॲट द स्काय. त्यानंतर एव्हर अँड अनॉन शी वुड रेज हर हेड अँड गेज मिस्टिरियसली इन द डायरेक्शन ऑफ अ क्लाउड ऑफ डस्ट which moved slowly over the hill toward the towns. टेकडीवरून जो एकदम काळा असा ढग येतो ना, मिस्टेरियसली अशी बघते त्याच्याकडे. ठीक आहे. कधी बघते ते? एव्हर अँड अनॉन बघते. समटाइम्स एव्हर अँड अनॉन यू ऍक्ट और यू मिसबिहेव असं मी म्हणेल. एव्हर अँड अनॉन यू मिसबिहेव. कधी कधी तू काय करतो? मिसबिहेव करतो. एव्हर अँड अनॉन. एव्हर अँड अनॉन तू लेक्चर पाहत नाहीस. एव्हर अँड अनॉन तू इडियम्स कडे लक्ष देत नाहीस. एव्हर अँड अनॉन तू बरोबर वाचत नाहीस. कधी कधी तू केअरफुली वाचत नाहीस. एव्हर अँड अनॉन. आय होप यू गॉट इट. एव्हर अँड अनॉन लक्षात घ्यायचं आहे. त्याच एव्हर अँड अनॉन लुक ॲट. तो ही गोस एव्हर अँड अनॉन मीट्स कोणाला? त्याच्या पेरेंट्सला. हे त्याचे पेरेंट्स समजा. एव्हर अँड अनॉन कधी कधीच जातो कॅमेरा घेऊन मायबापाचे फोटो काढण्यासाठी. बघा मी माझ्या मायबापाला भेटायला आलो. कॅमेरा घेऊन जातं मायबापाला भेटायला. कोण जातं का मायला बापाला भेटायला कॅमेरा घेऊन? आणि जो कॅमेरा घेऊन जात असेल तो काय मायबापाला भेटायला जातो का? नाही. स्वतःची प्रसिद्धी करायला. मायबापाला भेटायला जातात निगेटिव्ह कॅमेराची गरज पडते का? भेट हे ब्या नाही. लेटेस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. एव्हर अँड अनॉन. अँड आय वॉश म्हणजे अ प्रिटेन्स, ढोंग करणे. काय करणे? ढोंग करणे. My friends promised to help me, but just my friend promised to help me, just proved an eyewash. ते काय झालंय? प्रिटेंड झालं. हा ना, तू नेहमी म्हणतं की मी तुला मदत करेल, पण प्रत्येक वेळेला तू जे काय म्हणतं ते काय असतं? अन आय वॉश असतं. काय असतं? अन आय वॉश. ढोंग असतं. काय असतं ते? ढोंग. ढोंग काय असतं ते? ढोंग असतं. सो डोंट डिनोट अन आय वॉश प्रिटेन्स टू एनी वन. I hope you got it. Let us move on to the next one. The next one is, before we move on to the next one, let us have a look on this an eye wash. Pretense. हे जाऊ द्या. हे दिलेलं आहे pretense. चेहरा लाखों काय? लाखों ने चेहरों को लूटा, दिल सच्चा और चेहरा झूठा. असं गाणं सुद्धा आहे. Let us move on to the next one. An eye wash. an eye wash कुठं वापरू शकत नाही? कुठेही वापरू शकता तुम्ही. लोक लीडर्स लोक येतात आणि स्टेजवरून नाही नाही ते बोलतात आणि बघा ना त्यांच्याकडे अन आय वॉश प्रॉमिसेस असतात किंवा त्यांचं जे एक्सप्रेशन असते ते अन आय वॉश असते. कसं असतं? अन आय वॉश. ते रडतात, मोठ्यानं बोंबा ठोकतात. ते काय असतं? फक्त अन आय वॉश असतं. प्रिटेन्स असतं, ढोंग असतं. नेक्स्ट वन, फ्लॅश अँड ब्लड. ह्युमन नेचर. ह्युमन नेचर मानवी स्वभाव. याला काय म्हणू आपण? मानवी स्वभाव. मानवी स्वभाव. मग मानवी स्वभाव दोन गोष्टीत विभागलेला असतो, चांगला आणि वाईट. इकडे पहिल्यांदा एक्झाम्पल समजून घेऊया. पीपल इन सम विलेजेस आर सो पुअर दॅट देअर सफरिंग आर मोर दॅन अ फ्लेश अँड ब्लड कॅन एंड्युअर. ठीक आहे. मानवी स्वभाव जेवढं सहन करू शकते ना, त्याच्यापेक्षा सुद्धा त्यांची हालत कशी आहे?
खराब आहे. ठीक आहे, ह्युमन नेचर, मानवी स्वभाव. ठीक आहे, मग आता काय म्हणू शकतो, अरे तो तसा काही झालं की तुम्ही पटकन तिकडे बघता. का बघता? कारण हे काय आपलं फ्लेश अँड ब्लड आहे. काय आहे? फ्लेश अँड ब्लड आहे, ह्युमन नेचर आहे. ह्युमन नेचर काही झालं की लगेच आपण बघतो काय झालं. ते काय आहे? फ्लेश अँड ब्लड आहे, म्हणजे ह्युमन नेचर आहे. अशा प्रकारे वापरा. तुम्हाला समजायला फार सोप्या जातीने एवढं लक्षात घ्यायचं आहे. ह्युमन नेचर म्हटलं की काय असतं? गुड अँड बॅड. यू कॅन सी गुड अँड बॅड, इव्हिल म्हणू शकतो आपण. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज फिश इन ट्रबल वॉटर्स. फिश इन ट्रबल वॉटर्स म्हणजे काय? एखाद्या वाईट परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःची झोळी भरणे किंवा ट्राय टू टेक ऍडव्हान्टेज ऑफ द ट्रबल ऑफ अदर्स. दुसऱ्यांच्या संकटाचा, दुसऱ्याच्या अडचणीचा फायदा घेणे. दुसऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेणे. झालं ते अडचणीचा फायदा घेणे. दुसऱ्याच्या अडचणीचा काय घेणे? फायदा घेणे. मग श्रीवड बिझनेसमॅन फिश इन ट्रबल वॉटर्स वेन देर इज स्केअरसिटी ऑफ थिंग्स. बरोबर आहे की नाही? श्रीवड बिझनेसमॅन, श्रीवड म्हणजे काय? चतुर, शहाणा, हुशार, धूर्त व्यावसायिक काय करतो? फिश इन ट्रबल वॉटर्स वेन देअर इज स्केअरसिटी ऑफ थिंग्स. कळतंय काय? तो कधी काय करतो? फिश व्यवसाय कधी करतो? ज्या वेळेला लोक अडचणीत आहेत त्यावेळेला तो व्यवसाय करतो. त्याला माहित आहे, कधी कधी बरेच असतं ना, मला माहिती आहे. तर मध्यंतरी कोविडच्या काळात बरंच असं झालेलं आहे. अन्नधान्य ज्यांच्याकडे ते रेशनची दुकान असतात त्या लोकांनी बराचसा साठा करून घेतला, लोकांना दिलेच नाही, फायदा घेतला, कोणाला विकलं त्यांनी. ठीक आहे, कमी पैशात कसे म्हणा पण विकलं, लोकांना दिलंच नाही. दॅट मीन्स दे फिश्ड इन ट्रबल वॉटर. ठीक आहे, बऱ्याच वेळेला काय होतंय की व्यवसाय करून घेतात ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला. मध्यंतरी ऑनलाईनचं आलं होतं, सर्वच जण ऑनलाईन झाले. ऑनलाईन काय झालेला आहे? हा व्यवसाय सुद्धा झाला. एव्हरीबडी ट्राईड टू फिश इन दॅट वॉटर. लोकांना माहित होतं आता ऑफलाईन नाही, ऑनलाईन चालते, ऑनलाईन चालू द्या. परत आणखीन एखादं उदाहरण जायचं म्हटलं की एखाद्या गोष्टीचा तुटवडा आहे एखाद्या गावात, एखाद्या शहरात, एखाद्या जिल्ह्यात, एखाद्या राज्यात, एखाद्या देशात, त्यावेळेला त्याच्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा. मी देतो पण 5 रुपयांना नाही, 10 रुपयांना, 10 रुपयांना नाही, 15 रुपयांना. दॅट इज कॉल्ड फिशिंग इन ट्रबल वॉटर्स. ठीक आहे, मग इथं नेवर फिश इन ट्रबल वॉटर. दुसऱ्याच्या अडचणीचा, दुसऱ्याच्या गैरसोयीचा कधीच फायदा घ्यायचा नाही. नेवर फिश इन ट्रबल वॉटर असं ते नेक्स्ट उदाहरण दिलेलं आहे. डोंट फिश इन ट्रबल वॉटर. वन डे वेन यू विल बी इन ट्रबल अँड समबडी ट्राईज टू फिश इन दॅट वॉटर, दॅट टाइम हाऊ विल यू फील? विल यू फील बेटर? विल यू फील गुड? विल यू फील नाईस? कधीच नाही. तुम्हाला चांगलं वाटेल का? नाही. दुसऱ्यांना कसं वाटेल? दुसऱ्यांना सुद्धा वाटणार नाही. सो नेवर एव्हर फिश इन ट्रबल वॉटर. दुसऱ्याच्या गैरसोयीचा, अडचणीचा फायदा घ्यायचा नाही. अरे तो तसाच आहे, तो काय करतो? तो नेहमी ट्रबल वॉटर मध्ये फिश करतो. ही ऑलवेज फिश इन ट्रबल, ही ऑलवेज फिशेस इन ट्रबल वॉटर. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. हे बघा, टू फिश इन ट्रबल वॉटर. बघा इकडे चाललंय, इकडे काय आहे, इकडे काय आहे. बिचारानं टाकला गळ, याला दिसलं गोंधळ आहे, घेतली बाजी मारून याची. तसं त्यांचं मस्त आरामात बसले, काही ना काही येणार आहे. ये देखो इधर क्या चल रहा है, इधर हे बघा हे चाललेलं आहे. हे बिचारे रडताय, त्यांचे आसू आहेत यांची, हे बघा हे. आणि याच्यात हे दोन जणी काय करतायत? याच्यातून आपल्याला काय संधी आहे, याच्यातून काय फायदा आहे, हे फायदा घेऊन करण्याचा प्रयत्न करतात. इकडे लोक रडतायत आणि हे त्यांचे आसू आहेत पाण्यासारखे. त्यांच्या आसवातून हे काय साध्य करू शकतात हे बघतायत. कोविडच्या काळात असं बरेच लोकांनी केलेलं आहे ना, गैरफायदा. फिश, मेनी डॉक्टर फिश इन ट्रबल वॉटर. कोविड मध्ये काय केलाय? व्यवसाय करून टाकला ऑर्गन्सचा. तर लोक म्हणतात, आणि काही ठिकाणी मला तसा अनुभव सुद्धा आलेला आहे. मी स्वतः पेशंट होतो, त्यामुळे मला माहिती आहे की हाऊ डिड सम डॉक्टर्स, नॉट एव्हरीवन, काही डॉक्टरांनी खरंच खूप मेहनत घेतली आणि ते भले डॉक्टर्स आहेत, भले माणसं आहेत, म्हणून अजून ही जग टिकलेलं आहे, लक्षात घ्या. सो नेव्हर एव्हर फिश इन ट्रबल वॉटर. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. ही आपली कंबाईन ग्रुप बी सी ची बॅच आहे, ज्याच्यावरती 115च्या वरती व्हिडिओ आतापर्यंत अपलोड झालेले आहेत. 150च्या वरती व्हिडिओ जातील. यामध्ये तुम्हाला ग्रॅमर डिटेल मध्ये शिकवलेलं आहे. त्याचबरोबर
2024 पर्यंत आपल्याला प्रश्न कसे विचारलेले आहेत आयोगाने त्याचा व्यवस्थित अनालिसिस दिलेला आहे, ऑप्शनच्या सहितचा अनालिसिस. आणि त्याचबरोबर व्होकॅबलरी सुद्धा आहे, जरा वेगळ्या प्रकारात तिथं दिलेली आहे. त्यामुळे जर कोणाला बाय करायचं असेल तर आपलं ऍप्लिकेशन आहे माय करिअर अकॅडमीचं, ठीक आहे. त्याचं नाव जर चेंज झालं तर आपल्याला व्हिडिओ लेक्चर मधून समजेल, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असेल. डाउनलोड करा आणि बाय करा. काही अडचण येत असेल तर माझा नंबर स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला, असं जाताना तो नंबर आहे माझा, मला कॉल करा, मला विचारा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं नक्कीच मी उत्तर देईल. थँक्यू व्हेरी मच. कम टू द टॉपिक, लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट इडियम, फॉलो सूट. फॉलो सूटचा अर्थ काय होतं हे बहुतेक बारीक अक्षरात, टू ऍक्ट in a like manner, to do the same thing that somebody else has just done. दुसरा करतो तसे करणे, दुसरा कोणी नुकतेच केले आहे त्याप्रमाणे करणे, कित्ता गिरवणे, त्याला काय म्हणतात, कित्ता गिरवणे. फॉलो सूट म्हणजे काय इथं दिलेलं आहे, कित्ता गिरवणे, दुसऱ्याने केलं तसंच करणे. इफ यू डू नॉट ओबे युअर एल्डर्स, युअर चिल्ड्रेन विल फॉलो सूट. तू जर तुझ्या मोठ्या माणसाचा आहे, तू जर मोठ्यांचं ऐकलं नाही तर तुझे लेकर सुद्धा तेच करतील जे तू करतोय, ठीक आहे. असतं ना, आपण म्हणतो ना, अरे तो त्याच्या बापासारखाच निघला यार, दॅट मीन्स ही फॉलोड द सूट. ही फॉलोड द सूट म्हणजे त्यानं त्याच्या वडिलासारखाच वागतोय तो. ही फॉलोड द सूट म्हणजे वडिलासारखाच निघलाय तो, वडिलासारखा वागतो, अरे ती तिच्या आईसारखीच आहे, दॅट मीन्स शी फॉलोड द सूट. शी फॉलोड सूट, शी फॉलोड सूट म्हणजे तिच्या आईसारखे वागते. अरे तू मूर्खासारखा वागतोय, यू फॉलोड सूट ऑफ इडियट्स. कळतंय का, मूर्खासारखा वागतोय. तर अशा प्रकारे जिथं वापरायचं तिथं वापरा. पण टू फॉलो सूट म्हणजे काय, दुसऱ्यानं केलं तसं कृत्य करणे, दुसरा करतोय तसं करणे म्हणजे टू फॉलो सूट. याचे एक्झाम्पल, आफ्टर सीइंग हर कॉलिग टेक ऑन ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज टू मीट द डेडलाईन, कांचन डिसाइडेड टू फॉलो सूट अँड ऑल्सो स्टे लेट टू हेल्प विथ द प्रोजेक्ट. म्हणजे तिला जसं दिसलंय की तिचा जो कॉलिग आहे त्याने एक ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, एक्स्ट्रा घेतलेली आहे की या डेडलाईन मध्ये काम फिनिश व्हायला पाहिजे. तर कांचननं सुद्धा काय ठरवलं की त्याला मदत करायचं. तो जसं करते तसं ही करते, तो जसं करते तसं मी करतो, दॅट मीन्स वी फॉलो सूट. When one country implements strict environmental regulations, other often follow suit to maintain competitiveness and environmental standards. एखाद्या देशानं एखाद्या एन्व्हायरमेंट विषयी काही डिसिजन घेतले की दुसऱ्या देशाला वाटतं नाही मीही करणार आहे, आता मीही स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार आहे. जसं की मध्यंतरी पिक्चर निघाला होता की जर कोणी गाड्या म्हणजे महेश बाबूचा चित्रपट आहे, महेश बाबूच्या चित्रपटात दाखवलेला आहे की तो सीएम आहे आणि एक व्यक्ती फार रॅशली गाडी चालवतो, त्याच्या गाडी शेजारून निघतो आणि त्याला लक्षात येतं की इनडिसिप्लिन रायडिंग अँड ड्रायव्हिंग आहे आपल्या देशात. तो एकदम त्या राज्यातलं ना ते दंडच वाढून टाकतो, 10,000 20,000 हजार करतो. तसंच आपल्या राज्यात सुद्धा झालं होतं, गडकरी साहेबांनी केलं होतं. लगेच टॅक्स, तुम्ही आता हेल्मेट घालत नाही, पहिले 50-100 होता 1000 करून टाका, हाचा दंड 500 होता 5000 करून टाका. आलं का लक्षात. दॅट मीन्स ऑनरेबल मिनिस्टर मिस्टर नितीन गडकरी फॉलोड हीच सूट. हुज सूट, महेश बाबू सूट. आय होप यू गॉट इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. म्हणजे महेश बाबूचा सूट फॉलो केला म्हणजे काय केलं, त्यांच्यासारखं काम केलंय, एवढं लक्षात घ्या. ते तसंच आहे असं मी म्हणत नाही, होऊ शकते त्यांचा वेगळा काही विचारातून तो निर्णय आला असेल. आपण उदाहरणं बघतो, आपण इडियम्स आणि फ्रेजेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो, एवढंच आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. ठीक आहे, फॉलो सूटचं एक्झाम्पल बघा. आता फॉलो सूटचं एक्झाम्पल हे बघा, हे पळतोय याच्या मागे सर्वच निघाले पळायला, तो तसं करते म्हणून मी सुद्धा करतो, तो पळतोय तर मी सुद्धा पळतोय. हे बघा इकडे फॉलो सूट एका पाठोपाठ निघले, ते जाते मग तिथं त्याच्याच मागे मी जाईल, त्याचाच कित्ता गिरवणे. कित्ता गिरवणे, तू जसा करतो तसा मी करतो, ठीक आहे. ही स्पीक्स व्हेरी वेल, सो आय मस्ट फॉलो सूट. मी सुद्धा त्याच्यासारखं काय करायला पाहिजे, चांगलं फ्लुएंटली बोलायला पाहिजे, ठीक आहे. हे या प्रकारे फॉलो सूट, कित्ता गिरवणे, कुठल्या गोष्टीचा कित्ता गिरवायचा आहे ते तुम्ही ठरवायचा आणि तिथं फॉलो सूट वापरायचा. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज फॉल फ्लॅट, टू हॅव नो इफेक्ट ऑन टू हॅव नो इफेक्ट, कुठलाही परिणाम न होणे. टू फेल टू प्रोड्यूस द इफेक्ट दॅट यू वॉन्टेड. फेल टू प्रोड्यूस द इफेक्ट दॅट यू वॉन्टेड. एखादा विनोद, एखादी गोष्ट, एखादा समारंभ, एखादे भाषण यांच्या संदर्भातलं आहे हे, ठीक आहे. तुम्हाला इच्छित परिणाम न साधणारा, पाहिजे तशी एखादी गोष्ट न होणे, पाहिजे तशी एखादी गोष्ट
न होणे म्हणजे टू फॉल फ्लॅट. द मिनिस्टर स्पीच फेल फ्लॅट ऑन द ऑडियन्स. लोय बोलला तो मिनिस्टर, पण ऑडियन्स गपचूप, ना टाळ्या ना होळ्या. त्यांना माहित झालेलं आहे की हे फक्त भपक्या असतात, हे फक्त भपके सोडतात, म्हणजे खोटं बोलतात, वास्तविकतेत काही उतरवत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही किंवा होत नाही. असं कधी कधी होतं. त्यामुळे तिथं म्हटलं द मिनिस्टर स्पीच फेल फ्लॅट ऑन द ऑडियन्स. समटाइम्स टीचर, व्हॉट एव्हर टीचर टीचेस इट फेल फ्लॅट ऑन यू. ते तुम्हाला त्याचा काहीच परिणाम होत नाही. जाऊ दे, काय शिकवते शिकू दे, मला काही फरक पडत नाही, मला शिकायचंच नाही, असे काही लोक असतात. प्रत्येक जण नाही, काही असतात. काही चांगले आहेत तुमच्यासारखे जे पाहतायत. दॅट मीन्स यू आर ऑन द राईट ट्रॅक. तुम्ही पाहताय म्हणजे बाकीच्यांच्या पेक्षा वेळ काढताय, तुम्हाला वेळ कुठं घालवायचा हे कळतंय. लक्षात घ्या. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. डिस्पाइट रिहर्सिंग फॉर वीक्स द कॉमेडियन जोक्स फेल फ्लॅट विथ द ऑडियन्स अँड ही स्ट्रगल टू इलिसिट एनी लाफ्टर. ठीक आहे. म्हणजे त्याला कुठलंही हास्य पैदाच करता नाही आलं तिथं. त्यानं लय आठवडे प्रॅक्टिस केली, पण एवढी प्रॅक्टिस करूनही ज्या वेळेला तो प्रेक्षकांसमोर आला, त्याच्या जोक्सचा काहीच परिणाम त्याला त्याच्या प्रेक्षकावर दिसला नाही. दॅट मीन्स हे फेल अपार्ट. लक्षात घ्यायचं आहे. फेल अपार्ट नाही, फेल फ्लॅट. ही फेल फ्लॅट म्हणजे तो तिथं अयशस्वी झाला. लक्षात घ्यायचं आहे. तुमच्या आई वडील तुम्हाला एवढं चांगल्या गोष्टी सांगतात आणि त्याचा तुमच्यावर काही परिणाम होत नसेल, दॅट मीन्स त्यांचं बोलणं काय होतंय, फेल फ्लॅट होतंय तुमच्यावरती. लक्षात घ्यायचं आहे. कसं होते, फेल फ्लॅट होतंय. Let us move on to the next one. His attempts to impress the hiring manager during the interview fail flat when he couldn't answer basic questions about the company. ठीक आहे. तो मॅनेजरला लई इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला, पण मॅनेजरनं बेसिक प्रश्न विचारले कंपनीबद्दल, तो प्रश्नच दिला, उत्तरच देऊ शकला नाही. म्हणजे तो कसा झाला, फेल फ्लॅट. तुमच्याकडे एखादा मिनिस्टर आला मत मागायला आणि तुम्ही त्याला साधा प्रश्न विचारला आणि त्याला उत्तर नाही आलं, म्हणजे तो कसा झालेला आहे. लक्षात घ्या. त्याने तुम्हाला तर फेल फ्लॅट काय होतं, तो फेल फ्लॅट होतो, अयशस्वी होतो उत्तर देण्यात. लक्षात घ्यायचं आहे. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. फेल फ्लॅट. हे बघा अयशस्वी आहे का इथं दिलेलं, हे पण बघा फेल फ्लॅट, डाऊन अँड आउट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. फाईट शाय काय दिलेलं आहे आता, फाईट शाय दिलेला आहे. मग व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय फाईट शाय. आता फाईट शाय म्हणजे काय, तर टू अटेम्प्ट टू अवॉइड अ थिंग ऑर अ पर्सन. एखादी गोष्ट, एखादा व्यक्ती किंवा गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करणे. एखादी गोष्ट किंवा व्यक्तीला टाळण्याचा प्रयत्न करणे. तुमच्या घरी असते ना तुमचा मोठा भाऊ मोठी बहीण, तुमची लय इन्सल्ट करते, लय अपमान करते कधी कधी बोलण्यात, तर मग तुम्हाला वाटते जाऊ दे मी जातच ना त्याच्यासमोर, तू तिकडे आहे का मी इकडे बसतो. त्या म्हणजेच काय करता तुम्ही, फाईट शाय ऑफ. I generally fight shy of confronting my elder sister as she is in the habit of making sickening comments. I fight shy of confronting my elder sister. म्हणजे काय करतो, I avoid. काय करतं, कन्फ्रंटिंग. इथं फाईट शाय ऑफ म्हणजे काय झालेला अर्थ, अवॉइड, टाळणे. I fight shy of confronting my elder sister. I fight shy of confronting my teacher. I fight shy of confronting my friend. जेव्हा मी काहीतरी त्यांच्या काड्या करतो तेव्हा. लक्षात घ्यायचं आहे. डू यू फाईट शाय ऑफ कन्फ्रंटिंग the audience? No, never. You should not. You should have those guts. ऑडियन्स असेल तर त्याच्या पुढे बोलता आलं पाहिजे. तुम्ही अवॉइड नाही केलं पाहिजे, टाळलं नाही पाहिजे. त्यानं तुम्हाला स्टेज डेअरिंग येतं, एवढं लक्षात घ्यायचं आहे. रेहाना ऑलवेज फाईट शाय ऑफ डिस्कसिंग हर पास्ट बिकॉज इट ब्रिंग्स अप पेनफुल मेमरीज. ती रेहाना नावाची एक मुलगी आहे, ती फाईट शाय ऑफ, अवॉइड करते. काय करते, अवॉइड, टाळते, टाळणे. डिस्कसिंग हर पास्ट. ती फाईट शाय ऑफ डिस्कसिंग हर पास्ट. तिचा जो भूतकाळ आहे त्याला बोलण्याचं, त्याच्यावर बोलण्यास ती टाळते, कारण लय पेनफुल तिचा पास्ट आहे. तुम्ही काय फाईट शाय ऑफ करता. आय फाईट शाय ऑफ टॉकिंग टू माय नेबर. मी माझ्या नेबरशी, शेजाऱ्याशी बोलणं टाळतो. अरे तू तिथं होता पण तू मला बोलला नाही. फाईट शाय ऑफ का केलं तू, म्हणजे मला का टाळलं तू. फाईट शाय ऑफ.
बोलून टाकायचं, बोलायला पैसे लागतात का नाही. फाईट शाय ऑफ का केलेलं आहे. मला मी जात होतो, सरपंचानं मला पाहिल्याबरोबरच गल्लीतून कट मारला. सरपंचानं फाईट शाय ऑफ केलं म्हणजे मला अवॉइड केलं. सरपंचानं काय केलं, फाईट शाय ऑफ केलं म्हणजे मला अवॉइड केलं. लक्षात घ्यायचं. ती तिकडून आली होती, तिकडून आली, याला बघितलं निघून गेली. फाईट शाय ऑफ केलं, त्याला काय केलं, फाईट शाय ऑफ केलं म्हणजे अवॉइड केलं, एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. लेटेस्ट मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज, हे बघा फाईट शाय ऑफ ची उदाहरणं. हे बघा, ही अशी आहे, मग ही काय करते, तिला माहिती आहे ही बदमाश आहे, ही इकडून आली की ही इकडे जाते, दॅट मीन्स शी फाईट शाय ऑफ. हिला माहिती आहे ही बदमाश आहे, तिच्या दोन्ही बहिणी तिला त्रास देतात, मग ही पहिलंच वेगळं बसते, दॅट मीन्स शी फाईट शाय ऑफ सिटिंग विथ देम. म्हणजे त्यांच्याशी अवॉइड सिटिंग विथ देम, त्यांच्यासोबत बसणं ती टाळते, असा त्याचा अर्थ होतो. लेटेस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज फॅबियन पॉलिसी. पॉलिसी ऑफ डिलेइंग समथिंग, डिसिजन्स वगैरे, पॉलिसी ऑफ डिलेइंग. बरं, लाल फितीतला कारभार ज्याला आपण रेड टॅपिझम, त्याच्यातनी फॅबियन पॉलिसी असते. गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये फॅबियन पॉलिसी असते. कोणतीही गोष्ट आहे बघा, हा टाकलेला आहे, नाही 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 लवकर नाही, थांबा, आरामात, हळू, इतक्या लवकर नाही आहे, फॅबियन पॉलिसी. तुम्ही गेले एखादा अर्ज घेऊन बघा तहसीलदाराकडे की रेशन कार्डात माझं नाव नाही, किंवा मग माझ्या वडिलांना ते किसान योजनेचे ते पैसे भेटलेले नाहीत, किंवा एखादा कुठलाही प्रॉब्लेम, तो म्हणते बरं बरं ते इनवॉर्ड मध्ये द्या, मग इनवॉर्ड मध्ये दिलं जातं, मग ते त्याच्याकडे जाईल, मग 2 दिवसानं साहेब वाचलं का, नाही नाही अजून नाही, 2 दिवसांनी या. आरामात, त्यांना देणं घेणंच नाही, एकदम बसलेले असतात, निवांत बसलेले असतात मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट सर्वंट्स. दे डोंट केअर फॉर द पीपल, त्यांच्यासाठी ते तिथं आहेत. तुम्ही तसं बनू नका, तुम्ही चांगला अधिकारी बना. ठीक आहे. लेटेस्ट मूव्ह टू द नेक्स्ट वन. पॉलिटिशियन जनरली फॉलो अ फॅबियन पॉलिसी इन ऑर्डर टू कीप एव्हरीवन सॅटिस्फाईड. बरोबर आहे ना, फॅबियन पॉलिसी. मराठा आरक्षण फॅबियन पॉलिसी, कळतंय का. फॅबियन पॉलिसी लेट कशाला, सर्वांना सॅटिस्फाईड, ओबीसी नाराज नाही झाला पाहिजे, मराठाही नाराज नाही झाला पाहिजे, फॅबियन पॉलिसी. बरोबर आहे का नाही. याच्यातच नाहीत, याच्यापेक्षा अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये काय असतं, फॅबियन पॉलिसी असते. शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात उभारला जाईल, फॅबियन पॉलिसी. काय झालेला, दगड सुद्धा टाकलेला नाही. करायचं असेल तरी फॅबियन पॉलिसी. अशा बरेचशे गोष्टी असतात. आमच्या नागपूरला IT सेक्टर होणार आहे, असं होणार आहे, इकडे येणारा जो लोंडा आहे कामाच्या शोधात येणारा तो थांबणार, आता तिकडे IT हब होणार आहे. काय झालेलं आहे तिकडे त्या IT हबचं, फॅबियन पॉलिसी. एकदम थंड बसत्यात, काम आहे तिथं. ठीक आहे, याला म्हणतात फॅबियन पॉलिसी. ठीक आहे. काय रे, मी तुला सांगितलं होतं तेवढं काम करायचं, करत नाहीये तू, फॅबियन पॉलिसी केलेली, फॅबियन पॉलिसी अवलंबली तू माझ्या कामासाठी. लक्षात ठेव, माझ्याजवळ तू काम आला तर मी फॅबियन पॉलिसी तुला दाखवील. फॅबियन पॉलिसी म्हणजेच काय, पॉलिसी ऑफ डिलिंग डिसिजन्स. एखादी गोष्टीवर निर्णय घेण्यात काय करणे, एखादा निर्णय घेण्यास विलंब लावणे. एखादा निर्णय घेण्यास काय लावणे, विलंब लावणे, हा त्याचा काय होतो, अर्थ होतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. लेटेस्ट मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज फॉर नो राईम ऑर रिझन. फॉर नो राईम ऑर रिझन, एनी रिझन व्हॉट्सएव्हर, काही असेल. इट इज अन idiomatic expression used to convey that something happens without any apparent logic justification. कोणत्याही लॉजिक नाही, कोणतंही जस्टिफिकेशन नाही, और अंडरस्टँडेबल, समजणारं असं एक्सप्लेनेशन नाही. इट सजेस्ट दॅट देर इज नो discernible cause or reason behind a particular action, occurrence or situation. Seema did not appear for her final examination for no rhyme or reason. काहीही कारण नाही की जे समजू शकेल, आणि ते परीक्षेलाच आली नाही. तिने जर म्हटलं ना परीक्षेला मी आला नाही, माझा पाय दुखत होता, तर काय असेल ते, शी appeared for the exam for no rhyme or reason. Next one is the decision to cancel the project was made for no rhyme or reason, leaving everyone baffled and frustrated. ठीक आहे. for no rhyme or reason, तुम्ही अभ्यासात काय नाही पडायला पाहिजे, खंड नाही पडायला पाहिजे. कसा, फॉर नो राईम ऑर रिझन, तुम्ही अभ्यासात खंड नाही पडायला पाहिजे. फॉर नो राईम ऑर रिझन, तुम्ही क्विट नाही करायला पाहिजे. काय नाही करायला पाहिजे, क्विट नाही करायला पाहिजे. ठीक आहे. फॉर नो राईम ऑर रिझन,
तुम्ही तुमच्या होप्स नाही हारल्या पाहिजे. फॉर नो राईम ऑर रिझन, तुम्ही अशा गोष्टी करायला नाही पाहिजे. ठीक आहे, लेटस मूव्ह टू द नेक्स्ट वन. आता बघा, ही इज कटिंग दॅट ब्रँच फॉर नो राईम ऑर रिझन. काही कारण आहे का? काहीच नाही. इकडून बसला, भटकन पडल आणि भटकन त्यालाच लागल. लेटस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज fight to the finish. Let me see. Yes, fight to the finish. This is the last idiom. Fight to the finish. म्हणजेच fight to the end. शेवटपर्यंत लढणे. A situation in which two groups or people intend to fight until one side has been defeated. जोपर्यंत दोन पैकी एक हारत नाही तोपर्यंत लढणे म्हणजेच to fight to the finish. काय आहे? Fight to the finish, not to. Fight to the finish. मग इथं आहे, Indian army has oath to fight to the finish and turn every intruder out of Indian territory. ठीक आहे, fight to finish. काय झालेलं आहे? इंडियन आर्मी हॅज ओथ, त्यांनी शपथ घेतलेली आहे भारतीय सैन्यानं टू फाईट टू द फिनिश, म्हणजे टू फाईट टू द एंड, तोपर्यंत फाईट करायची. अँड टर्न एव्हरी इंट्रुडर, म्हणजे जे घुसखोर आहेत आउट ऑफ इंडियन टेरिटरी, त्यांना जोपर्यंत आपल्या बॉर्डरच्या बाहेर खदळत नाही किंवा पाठवत नाही, हाकलत नाही, तोपर्यंत लढायचं आहे, अशी शपथ भारतीय सैन्याने घेतलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. फाईट टू द फिनिश. नेक्स्ट उदाहरण याचं आणखी बघूया. बघा, फाईट टू द फिनिश. फिनिश, झेंडा लागलाय, दॅट मीन्स आपण जिंकतोय. कळतंय का? ठीक आहे, लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज डिस्पाइट बीइंग बिहाइंड इन द फायनल राउंड, द बॉक्सर फॉट टू फिनिश. फायनल राउंड आहे, बट बॉक्सर फाइट टू फिनिश, डिलिव्हरिंग अ सिरीज ऑफ पॉवरफुल पंचेस अंटिल द लास्ट बेल रॅक. तोपर्यंत फाईट करत होता जोपर्यंत शेवटची बेल वाजत नाही तोपर्यंत. फाईट टू व्हॉट? द लास्ट. फाईट टू फिनिश. त्यानंतर the team was losing by a large margin, losing by a large margin, but they continued to fight to finish. म्हणजे काय? टू फाईट टू एंड, शेवटपर्यंत लढणे. याचा अर्थ काय होते? शेवटपर्यंत. मराठीत अर्थ दिलाय का? शेवटपर्यंत लढणे, शेवटपर्यंत लढणे. कळतंय का? 26/11ला आपले पोलीसमन, पोलीस डिपार्टमेंट, सोल्जर्स, they fight to the finish. They fought to the finish, not fight. They fought to the finish. शेवटपर्यंत लढले. They fought to the finish. In Kargil, our soldiers fought to the finish. शेवटपर्यंत लढले. आजही आपले सोल्जर्स, आपली आर्मी ज्या वेळेला काही आक्रमण होतं त्यावेळेला ते काय करतात? फाईट टू द फिनिश करतात. काय करतात? फाईट टू द फिनिश. जेव्हापर्यंत एक काही होत नाही तोपर्यंत ते थांबवत नाहीत, शेवटपर्यंत लढतात. एवढं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर डिस्पाइट बिंग, ओके, हे झालेलं आहे. आणि शेवटी लक्षात घ्यायचं आहे, वी फाईट टू द फिनिश विथ ब्रिटिश अंटिल वी गेट द फ्रीडम. जोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य भेटत नाही तोपर्यंत आपले स्वातंत्र्य सैनिक ब्रिटिशांची काय केलं? लढले. दे फॉट टू द फिनिश अँड देअरफॉर वी गॉट दिस फ्रीडम. आपल्याला जे स्वातंत्र्य भेटलेलं आहे, दिस इज हार्ड ओन फ्रीडम, आणि ते टिकवण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. ह्या होत्या आजच्या इडियम्स आणि फ्रेजेस. मित्र हो, तुम्हाला हे लेक्चर जर आवडलं असेल तर प्लीज याला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जितक्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येत असेल तितक्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. प्रत्येकाला फायदा होऊ द्या. कोणाला फायदा झाला याचा अर्थ आपल्याला नुकसान होतं असं कधीच होत नाही. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखी अशा भन्नाटशा काही इडियम्स आणि फ्रेजेस घेऊन. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.